माझी फिल्मी मैत्रीण अनुराधा हिला पिक करायला मी तिच्या रूमवर आलेलो आहे. आणि बघा ना किती हसती येते, जसं काय आम्ही कुठं पार्टीलाच चाललोय. चला आता सुरू करूया आपला प्रवास. आणि ही माझी फेवरेट. तसा सुरुवातीचा ब्लॉग कसे कोणी निघालेत हे करण्यासाठी प्रत्येकजण आपापले प्रयत्न करतोय. आणि ही जी धनश्री आहे ही पण तेच करते आहे. आणि हा चौघी 5 जणी गप्पा मारतायत कारण सगळे वेट करताय मॅडम कधी येते. की ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं त्या मॅडम मस्तपैकी आत्या आल्या आहेत. नाही त्या लवकर उठल्या असतील पण त्यांना यायला उशीर झाला आहे. आणि त्या कुठे चालल्या आहेत तुम्ही पाहू शकतात. येस मॅडम, आलो 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 आलो. हां 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 काय म्हणतात आहे ती पाठीमागे तुम्ही पाहू शकता. ही आमच्या MGMची बस आणि त्यातनं आम्ही जाणार आहोत. तर बघूया त्यातनं आतनं कसा व्ह्यू येतोय. सध्याच तर अख्खी बस खाली आहे पण थोड्याच वेळात अख्ख्या बसमध्ये उभं राहायला सुद्धा जागा राहील. आपली जर्नी सुरू झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता की पाठीमागे सगळे पाहू शकता. ह्या पोरीने एक सोडून 2 नाश्ता खाल्लेत आणि भुक्कड फक्त खायला आलेली आहे इथंही. तुम्ही पाहू शकता की आम्ही खाल्लेला नाश्ता एक उत्कृष्ट नागरिक म्हणून आम्ही कचरा पेटीमध्ये ते जमा करतोय. तुम्ही ते पाहू शकता हे सगळे अंताक्षरी अजिंठ्यावरनं ही सगळी मंडळी खाली उतरतीये. आणि तुम्ही पाहू शकता ही अख्खा प्रवास झोपलेली होती, हिने काहीच केलेलं नाही आहे. आणि ही पोरगी अख्ख्या प्रवासात लोकांना मारण्यासाठी चाललेली आहे. फायनली वी आर रिचिंग अजिंठा केव्ज. आणि आता ज्या गोष्टींसाठी आलो आहे ती उत्सुकता वाढली आणि मध्ये जाऊन बघूया त्यांची क्रिएटिव्हिटी. तर ह्या पोरींच्या अंगामध्ये सगळ्यांचे लहान लेकरू आलेलं आहे आणि हा अजिंठा इथे खेळण्यासाठीच आलेला आहे असं वाटतंय. आत्ताच अजिंठा लेणीमध्ये आम्ही शिरलो आहे. आणि माझी फिल्मी शाहरुख खान करणारी हे बघा कशी हसली. आता आम्ही सगळे चाललेलो आहेत लेणी बघायला. तिकीट आता काढतायत आमचे सर लोक तिकडे पाठीमागे तुम्ही पाहू शकता. तिकीट काढल्यानंतर मेन लेणीला आम्ही चाललोय. भूक लागली होती म्हणून मी थोडीशी तुला काय करायचं मी थांब. हिला ना ह्या पोरीला ना खूप त्रास आहे. मला भूक लागली व्हिडिओ खाण्यासाठी लुक्स बघा. अख्ख्या दरीमध्ये ही अजिंठा लेणी आहे आणि तसंच खालून त्या पायऱ्या वर येत आहे आणि लोकांची इथेच वाट लागलेली आहे बघा. बरीच सारी लोक इथं वर चढत आलेली आहे आणि व्हिडिओज बनवत आहे, व्लॉग्स बनवत आहे. तुम्ही पाहू शकता. इथून 4 किलोमीटर वर ही बस आम्हाला प्रॉपर लेणीच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहे. तिथून पुढे बघूया आम्हाला काय एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पाहू शकता जी जाड लोक आहेत त्यांना चढता येत नाही, त्यांच्यासाठी इथे डोलीची सुद्धा व्यवस्था ह्यांनी केलेली आहे कारण खूप साऱ्या पायऱ्या इथे आहेत. सगळी मंडळी चाललेली आहे त्या गोष्टी पाहण्यासाठी. आणि ह्या मावशीला दम लागला म्हणते ना हसू लागली. फायनली आपण पहिल्या बुफेमध्ये जातोय आणि खूप उत्सुकता आहे. पण एक प्रॉब्लेम आहे की मधी कॅमेरा अलाउड नाही आहे. सो प्रयत्न करूया काढता येईल तेवढे फोटो काढू. बघूया. आत्ता आपण या गुफेमध्ये आत शिरलो आणि शिरताच पहिलीच जी आपल्याला मूर्ती दिसली भगवान गौतम बुद्धांची. तसेच बाहेर आपल्याला सुंदर नक्षीकाम दिसते. सहा 7 लेण्या आपल्या बघून झालेल्या आहेत आणि अजून बऱ्याच साऱ्या लेण्या बघायच्या बाकी आहेत. खूप मज्जा येते आहे. ऊन पण खूप लागतं आहे आणि थोडी तहान लागली आहे. तर पाणी पिऊन पुढची जर्नी आपण बघू. फायनली आपण एका बुद्ध लेणीला शेवटच्या पोहोचलो की जिथे खूप मस्तपैकी आपल्याला लेणी बघायला मिळाली. आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असं हे वर्णन ह्या लेणीचं केलेलं आहे.
फायनली तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या गुफांमधलं आपण दृश्य पाहिलेलं आहे आणि आता परत जाण्याची वेळ आलेली आहे आणि इच्छा तर नाही आहे जाण्याची, त्यासाठी थोडंसं थकलेलो आहे मी. तर आम्ही शांततेपणे मजा करत खाली उतरणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत की अजून काही आहे. तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असं नक्षीकाम इथे दाखवलेलं आहे अँड इट्स गुड सी एक्सप्लोर ऑफ अजिंठा. एक गुफेमध्ये देवांच्या मूर्त्या असल्यामुळे तिथे आपल्याला बुटं चपला अलाउड नाही आहे, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते बाहेर काढावं लागतं, तुम्ही पाहू शकता. आणि आता ही माझी आमच्या कॉलेजमधली सगळ्यात एनर्जेटिक नेहा, तर आम्ही सगळे आता ते बुटं चपला हातातच घेऊन चालणार आहे, आम्ही काढणार नाही दहा. फायनली आपण हा आपला पूर्ण प्रवास संपलेला आहे आणि सगळ्या अजिंठ्याच्या लेण्या आपण पाहिलेल्या आहेत. इतकी खात मी मज्जा केलेली आहे. तिकडे बघा सुंदर असा हा देखावा होता आणि असंच प्रयत्न करू पावसाळ्यातही आपण येऊ आणि हिरवीगार झाडींमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. जसा गोंधळ तुम्ही येताना पाहिला होता तसाच गोंधळ जाताना हे सगळे घालताय आणि शेवटी आपला हा धक्काबुक्की नाही मावशे चल व्हिडिओ ऑन करा. तर फायनली आपण कॉलेजला पुन्हा आलेलो आहे आणि आज अजिंठ्याचा आपण माहितीपट माझा ब्लॉग बघितला. कसा वाटला तुम्हाला मला शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू.